महाराष्ट्रातल्या लोकांना जर वाटत असेल की राष्ट्रवादी काँग्रेसचं मुख्यमंत्री करायचं तर तुम्ही काय नाही म्हणणार आहात काय? नाही, कसं आहे की पवार साहेबांच्या नेतृत्वामुळे आमच्या पक्षाला प्रचंड लोकांचा प्रतिसाद आहे आणि आम्ही जातो तर बऱ्याच उमेदवार, आता इथे यायला वेळ का झाला तर मध्ये बरेच अडथळे होते. सगळ्यात जास्त पक्षाची पॉप्युलॅरिटी वाढल्यावर सगळ्यात जास्त पक्षाच्या अध्यक्षाला लोक भेटायचा प्रयत्न करतात आणि त्यात तुम्ही म्हणताय तसे काही लोक सकाळीच एक मला ग्रुप भेटला आणि म्हटलं की आमच्या मतदारसंघात लोक म्हणतात की तुतारी घ्या. म्हटलं तुम्ही आता कशात आहात? नाही, म्हटले लोक म्हणतात तुतारी घ्या, आम्ही वेगळ्या पक्षात आहोत. तर त्यांनी पक्षाचं नाव सांगितलं, मला त्या पक्षाचं काय अवमान करायचं नाही. मी म्हटलं का तुतारी? नाही, म्हटले लोकांच्यातच भावना आहे की तुतारी घेतली पाहिजे. त्यामुळे तुम्ही म्हणताय ते शक्य आहे. रात्री परस्पर जाहीर केले की तुतारी घेणार आहे मी. तुम्ही दिले की बापू पठारेंनी त्याला जोडून त्यांनी रात्री जाहीर करून टाकले मी तुतारी घेणार आहे. तुम्ही एंट्री दिली पॉझिटिव्ह आहात. त्यांनी जाहीर केलं ही तुम्ही मला सांगता हे ह्या क्षणीच मला कळलेलं आहे. ते बघा ना, तेच म्हणतोय मी. ते पवार साहेबांनी त्यागाची भूमिका घेतल्यामुळे अजित पवारांनी बंडाची भूमिका घेतली का? नाही, असं नाही. तुम्ही बसून प्रश्न विचारा. तुम्ही उभा राहिल्यामुळे प्रश्न वाढलेला आहे. पवार साहेबांची महाराष्ट्रातलं भारतीय जनता पक्षाच्या पुढाकारानं निर्माण झालेलं राज्य घालवणं ही पवार साहेबांची पहिली प्रायोरिटी आहे. मुख्यमंत्री कोण होतो याच्यात त्यांचा फार इंटरेस्ट नाही. त्यामुळं पवार साहेब हे आज सगळ्यांना एकसंघ ठेवण्यात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्ष आमच्यावर आहे, शेतकरी कामगार पक्ष आहे, दोन्ही कम्युनिस्ट पक्ष आहेत, या सगळ्यांचं सेंटर, सगळ्यांना बोलवणं, सगळ्यांना हे करणं हे पवार साहेब करतात. त्यामुळं अधिक त्यांची ती भूमिका जास्त आहे तशी. पवार साहेब, आपणच म्हणाला सुरुवातीला आपल्या भाषणामध्ये की राजकारण्यांची वरती विश्वासार्हता कमी होत चालली. आज मतदान केलं तर कोण कुठं जाईल याची शाश्वती नाही. आपण इन्कमिंग करताना आपल्या मनात हा प्रश्न उपस्थित होतो ना उपस्थित. इन्कमिंग आता निवडणुकीच्या आधीचा टाइम आहे आणि पुन्हा मी काय म्हटलं की निवडून ह्याला मतदान दिल्यावर हा कुठं जाईल हा प्रश्न सगळ्याच लोकांना वाटतो आणि बऱ्याच लोकांना फार दुःख होतं. म्हणजे आता भारतीय जनता पक्षाच्या लोकांनाही दुःख आहे. ते तर फारच सुटकातच आहेत सगळे. त्यांना असं वाटतं की कुठून हे सगळे आले आणि 105 आमदारांचा पक्ष हा बाजूला बसलेला आहे आणि 40 आणि 50 लोकांचे पक्ष राज्य करतायत. 50 पक्ष आल्याने तर सगळं राज्यच वेठीला धरलेलं आहे आणि हे ह्यांची म्हणजे तर निवडणुकीच्या आधी तुम्ही आमच्यात आला आणि आमच्याकडून उभा राहिला काय प्रॉब्लेम नाही. निवडून आल्यानंतर घोटाळे करायचे नाहीत आणि त्याच्याबद्दल जनता काळजी घेते. तुम्ही देणार आहात बाहेरून आलेला का असेल ना, म्हणजे तुमच्याच प्रश्नाचं नाही, आम्ही हळूहळू आमचा छोटा पक्ष आहे त्यामुळं येणाऱ्याची तपासणी करून त्याच्या निष्ठेची तपासणी करून व्यवस्थितपणाने आम्ही हे करतो. सर, तुम्ही आता म्हणालात की माणसं भेटली. तुमच्या मांडीमध्ये तुम्ही आता कम्युनल हार्मोनीचा विषय उपस्थित केला. कम्युनल हार्मोनीचा विषय उपस्थित केला तर महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर कम्युनल हार्मोनी म्हणजे आपल्या सामाजिक वातावरण जे बिघडलंय ते मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची मागणीवर त्यातला मुख्य मुद्दा काय की ओबीसी मधलं आरक्षण द्या अशी जी मागणी आहे त्याच्यामुळे खरं तर वातावरण जास्त बिघडले. तर राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष म्हणून ओबीसीतलं खरंच आरक्षण द्यायला पाहिजे का? नाही, असं आहे की आम्ही यापूर्वी आमची भूमिका मांडलेली आहे. त्याच्यावर आज आम्ही का बोलू इच्छित नाही. तर सरकार आता निर्णय घेणार आहे. निर्णय घ्यायचा टाइम जवळ आलाय आणि सरकारच्या हातातच निर्णय घेणं आहे. आम्ही वाट बघतोय सरकार कधी निर्णय घेते. दोन्ही बाजू जाहीर आहेत पण खाजगीत काही चर्चा सरकारने केलेल्या आहेत. त्या काय केलेत आम्हाला काहीच माहित नाही. ओबीसींच्याकडे जाऊनही सरकारने त्यांचं उपोषण मिटवताना काही आश्वासनं दिली आहेत.
जरांगे पाटलांच्याकडे जाऊन तर मुख्यमंत्री वाशीला जरांगे पाटील आले त्यावेळी मुख्यमंत्री त्यांना सामोरे गेले आणि त्यांनी गुलाली उधळला. त्यानंतर त्यांनी काय चर्चा केल्या आम्हाला काहीच माहित नाही. विरोधी पक्ष नेते विधान परिषद आणि विधानसभेचे यांना विश्वासात घेऊन सरकारने या दोघांच्या मागण्या काय आहेत हे जर सांगितलं असतं तर मग आम्ही त्या चर्चेत भाग घेऊ शकलो असतो. आम्हाला काहीच माहित नाही. पण आता आम्ही अशी अपेक्षा करतो की सरकारने जो काही निर्णय घ्यायचा तो लवकर घ्यावा. आम्ही त्याला पाठिंबा देऊ. आम्हाला त्याच्यात काही गोंधळ तयार करायचा नाही, त्यांना विरोध करायचा नाही. जो काही सरकारचा निर्णय असेल तो निर्णय, पण त्यांनी तो लवकर घ्यावा कारण त्यांची आता मुदत संपत आली. पाटील साहेब, अजित पवार आहेत ते GS मंडळी आहेत ते बैठकीला गेले नाही. त्याचबरोबर अमित शहा मुंबईमध्ये आहेत, मुख्यमंत्र्यांच्या घरी गेले, उपमुख्यमंत्र्यांच्या घरी गेले, तिथेही अजित पवार उपस्थित नव्हते, पुढच्या बैठकीलाही नव्हते. काय वेगळा मार्ग ते निवडतील असं वाटतंय किंवा त्यांच्यात? एक खरं आहे की भारतीय जनता पक्षाची ज्या दोन अलायन्सेस केले, तर पहिला अलायन्स काही प्रमाणात लोक ऍक्सेप्ट करत होते, पण दुसरा जो अलायन्स केला त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्रातली विश्वासार्हता कमी झाली, भारतातली कमी झाली. आणि महाराष्ट्रामध्ये आम्हाला ह्याच्यावर दिसतंय की भारतीय जनता पक्षाची पॉप्युलरिटी पूर्वी समजा एखाद्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये 37% असेल तर ती आज एकदम 26% आणि 27% आली. आणि लोकांनाच धक्का बसला की हे भारतीय जनता पक्ष असं कसं करू शकतो. आता त्याच्यातनं काही मार्ग काढायला कदाचित माझी अशी शंका आहे की त्यांना सांगतील की तुम्ही जरा तात्पुरते स्वतंत्र लढा, नंतर आपण सरकारमध्ये एकत्रित करू, असंही करतील ते. नाही तुम्ही तिकडे फिस्कल डिफिसिटचा ग्राफ दिसतो ना तो प्रचंड वाढला या सगळ्याबद्दल, आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला एक राज्य म्हणूनच खूप मोठ्या दरीत ढकलतील अशा पद्धतीने दिसतात. 1999 साली मी राज्याचा अर्थमंत्री झालो. त्यावेळी 4-4.5 वर्ष युतीचं सरकार होतं. त्यावेळी महाराष्ट्राचं उत्पन्न समजा 100 रुपये असेल तर खर्च 112-113 रुपये होता. त्यामुळं विकासाला पैसेच नव्हते. अशी सिच्युएशन 1999-2000 साली झाली. आणि त्यावेळी भरमसाठ काढलेलं कर्जाची परतफेड करणं हे फार अवघड झालं. काही बॉन्ड्स काढलेले ते 23%, 24% रेटने होते. आजही गेल्या 2 वर्षापूर्वी ते त्यांची मुदत संपली असेल. ते आजही म्हणजे देश 7 आणि 8% कर्ज घेतोय देतोय, त्यावेळी ती माणसं 22% व्याज मिळवत होती. त्यामुळे आपल्या देशामध्ये ज्या पद्धतीनं आपण म्हटला तसं निर्णय त्या 4-5 वर्षात त्यावेळी पक्षांतर बंदी विरोधी कायदा नव्हता. त्यामुळे विलासराव देशमुख साहेब मला फोन करून विचारायचे, जयंतराव आहेत ना सगळे आपले आमदार जागेवर, 2-4 जण जरी इकडे गेली तरी सरकार जाणार होतं. त्या काळात विलासराव देशमुख साहेब आणि शरद पवार साहेब यांनी, मी अर्थमंत्री होतो, मला पूर्ण पाठिंबा दिला. आणि राज्य सरकारच्या सरकारी कर्मचाऱ्यांनी प्रचंड मदत केली. त्यांनी त्यांचा महागाई भत्ता गोठवण्याच्यासाठी मी निर्णय घेतला, त्यांनी आकडेवारी बघितल्या, साथ दिली. त्यामुळे महाराष्ट्राच्या सरकारी कर्मचारी देखील समजदार कर्मचारी आहे. त्यावेळेच्या संघटनेचे नेतृत्व रंगकर्णी करायचे. तर सुधार म्हणजे त्यात हे म्हणजे लोकप्रिय नसणारे निर्णय घ्यावे लागले. त्यावेळी पक्षांतर बंदी विरोधी कायदा नव्हता, त्यानंतर हे कायदे वगैरे झाले. आता या ठिकाणी तुम्ही म्हणताय तसं ह्या सगळ्या काळामध्ये 2005 साली ज्यावेळी पुन्हा मी बजेट मांडलं, त्यावेळी 2004 सालापर्यंतचे सगळे बजेट हे तुटीचे होते. 2004-05चं बजेट पहिल्यांदा मी सरप्लस मांडलं, कंटिन्युअस त्यानंतर सरप्लस बजेट होत आलं. आता मात्र आपण फार अडचणीत आलेलो आहे. महाराष्ट्राच्या सरकारमध्ये फिस्कल डिफिसिट आपलं 1 लाखाच्या पुढे गेले. आपलं जे हे आहे कर्जाचं प्रमाण, आपलं दरडोई उत्पन्नाच्या किंवा GDPच्या ते प्रमाण 3%च्या वर जाऊ नये, ते आता फार पुढे गेलेलं आहे.
मला सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार अडचणीत आले तर आता आश्चर्य वाटणार नाही. आता सर्व योजना बंद करून काही ठराविक योजनांनाच पैसे देण्याचं काम चालू आहे. आणि असं सरकारला असं वाटतंय की 1 महिने 2 महिने 3 महिने 4 महिने 5 महिन्याचे पैसे गेले, जास्त पैसे वाटले आपण तर आपल्याला निवडून येण्याचा चान्स आहे. अशा याने त्या निवडणुका पुढे ढकलण्याचेही षडयंत्र सध्या चालू आहे. त्यामुळं मी मगाशी जे म्हटलं की शॉर्ट टर्म गेनसाठी पडेल ते गोंधळ करायची तयारी किंवा पडेल ती निर्णय घेण्याची तयारी हे आपण टाळलं पाहिजे. खरं म्हणजे ते सत्ता यांची त्यांची, पण आपणच कायम सत्तेत पाहिजे. त्यामुळे लाडक्या खुर्चीसाठी किती याला काही लिमिट राहायला पाहिजे. कम्युनल हार्मोनी हे एक चॅलेंज आहे असं तुम्ही म्हणता. आरक्षणाचा मुद्दा या कम्युनल हार्मोनीमध्ये किती महत्वाचा आहे आणि जर मग तो कम्युनल हार्मोनीला कुठेतरी बाधक ठरत असेल तर राजकीय पक्ष म्हणून तुमची त्या संदर्भातली भूमिका काय? कम्युनल हार्मनी नॉट ओनली बिटवीन हिंदू आणि मुस्लिम, पण जाती जातीमध्ये देखील कम्युनिटीमध्ये सौहार्दपूर्ण वातावरण असलं पाहिजे. गावात तो अमक्या समाजाचा आणि मी अमक्या समाजाचा असं वातावरण पूर्वी नव्हतं. तर मागच्या काही वर्षात हे निर्माण झाले दुर्दैवाने. त्यामुळं कोणाचाही अवमान होणार नाही, कोणाची संधी जाणार नाही, सर्वांना त्यांच्या पॉप्युलेशन प्रमाणे संधी मिळेल अशी व्यवस्था आणणं हे फार गरजेचं आहे. आणि लोक एकमेकात वादावादी करणं, भांडणं आणि भांडणं इथपर्यंतच ठीक आहे, आता खुन्नस व्हायला लागले. त्याने माझ्याकडे बघितलं, मी त्याकडे बघितलं, याच्यावरून देखील वाद व्हायला लागले. ह्या सगळ्या गोष्टी बंद झाल्या पाहिजे. तुम्ही काय अजितदादांनी बारामतीतून न लढण्याचे असे संकेत दिलेले, त्यांना वाटते का लोकसभेच्या निकालानंतर विधानसभेला वेगळा निकाल दिसू शकतो? मला कसं कळणार? पत्रकारांनीच विचारा. सर, आता तुम्ही सांगितले लाडकी बहीण सस्टेनेबल होणं मुश्किल आहे. मी असं बोललेलो नाही. पण तसं तुम्ही मी असं निर्देशित बोललेलो केलंय नाही. बऱ्यापैकी. मी बोललेलो नाही. माझे शब्द रेकॉर्ड काढून बघा. पण तुम्हाला वाटतं का सस्टेनेबल होईल ते? तुम्ही अर्थमंत्री राहिला 10 वर्ष. मी सांगितलं ते मगाचं उत्तर माझं रेकॉर्डवर आहे, ते तुम्ही परत काढून बघा. सगळ्या महाराष्ट्राला वाटतं पवारांच्या मनातलं तुम्हालाच कळतं. जास्त काय बरोबर राहिल्यावर थोडं बहुत पवारांचे म्हटलं. हे मला कळते, पण मला बोलायचं नाही. मोठ्या पवारांच्या मनातलं कळणं हे डिफिकल्ट टास्क आहे. बाकीच्यांच्याबद्दल मी काय बोलत नाही, पण मला माहिती आहे काय होणार आहे, म्हणजे काय करू शकतात. तुमच्या पक्षाला मुख्यमंत्री पदामध्ये रस नाही असं मागे पवार साहेब म्हणाले. एवढी त्यागाची भूमिका की एवढा त्याग तुमच्यामध्ये कसा काय? जर संधी पवार मिळाली तर साहेबांची तुम्हाला भूमिका ही त्यागाचीच राहिलेली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही पक्षांतर्गत निर्णय घ्यायचा तो लवकर घ्यावा, आम्ही त्याला पाठिंबा देऊ. आम्हाला त्याच्यात काही गोंधळ तयार करायचा नाही, त्यांना विरोध करायचा नाही. जो काही सरकारचा निर्णय असेल तो निर्णय, पण त्यांनी तो लवकर घ्यावा, कारण त्यांची आता मुदत संपत आली. पाटील साहेब, अजित पवार जे आहेत ते जीएस मंडळी आहेत, बैठकीला गेले नाही. त्याचबरोबर अमित शहा मुंबईमध्ये आहेत, मुख्यमंत्र्यांच्या घरी गेले, उपमुख्यमंत्र्यांच्या घरी गेले, तिथेही अजित पवार उपस्थित नव्हते, पुढच्या बैठकीलाही नव्हते. काय वेगळा मार्ग ते निवडतील असं वाटतंय किंवा त्यांच्यात? एक खरं आहे की भारतीय जनता पक्षाची ज्या 2 अलायन्सेस केले, तर पहिला अलायन्स काही प्रमाणात लोक ऍक्सेप्ट करत होते, पण दुसरा जो अलायन्स केला त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्रातली विश्वासार्हता कमी झाली, भारतातली कमी झाली. आणि महाराष्ट्रामध्ये आम्हाला ह्याच्यावर दिसतंय की भारतीय जनता पक्षाची पॉप्युलरिटी पूर्वी समजा एखाद्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये 37% असेल तर ती आज एकदम 26% आणि 27% आली. आणि लोकांना धक्का बसला की हे भारतीय जनता पक्ष असं कसं करू शकतो. आता त्याच्यातनं काही मार्ग काढायला कदाचित माझी अशी शंका आहे की त्यांना सांगतील की तुम्ही जरा तात्पुरते स्वतंत्र लढा, नंतर आपण सरकारमध्ये एकत्रित करू, असंही करतील ते. म्हणजे तुम्ही तिकडे लढा,
जरा लांब उभं राहावा आणि मग निवडणूक झाल्यावर आपण इथेच आहे, आपण मित्रच आहोत असे कदाचित समजूत घालतील. मला माहित नाही नक्की काय होईल. त्यामुळं दोन्ही गोष्टी, इकडं ते यांच्याबरोबर राहिले तरी यांचं नुकसान आहे, ते लांब गेले तरी यांचं नुकसान आहे, असं माझं ऑब्झर्वेशन. पवार साहेबांनी आज लालबागच्या गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे, पण भाजपने टीका केली की तो पवार साहेबांचा ढोंगी पण आहे. ज्ञानेश महाराव पत्रकार आहेत, त्यांच्या उपस्थितीत हिंदू देवदेवतांवर टीका झाली. त्यावेळेस पवार साहेब उपस्थित होते आणि आज लालबागच्या दर्शनाला गेले. सॉफ्ट हिंदुत्व आहे ते. नाही, मी भारतीय जनता पक्षाचा आभार मानतो की पवार साहेबांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं, त्याला त्यांनी चांगली प्रसिद्धी दिली. काय तुम्ही मगाशी लोकसभेचा उल्लेख केला, तर तुमचं मत असं की तिकडे हातकणंगलेत लागत असतात, ते सुद्धा मोठ्याने बोलायचं. तुम्ही active असतात. मूळ मुद्दा हा होता की सांगलीच्या पराभवाची सर ठाकरेंच्या मनातून अजून गेली की नाही याच्याबद्दल अजूनही चर्चा आहेत आणि स्पेशली आता राहुल गांधींचा कार्यक्रम झाला, त्याची अनुपस्थिती याच्यावरून परत चर्चा रंगल्या. माझा प्रश्न हा या सगळ्या अनुसरून की चंद्रहार पाटील यांना मुळात मातोश्रीवरती इंट्रोड्यूस नक्की केलं कुठं? मला चंद्रहार पाटलांच्या प्रचाराला मी गेलेलो, त्यावेळी हेलिकॉप्टरमध्ये चंद्रहार पाटलांनी मला हा प्रश्न विचारला की साहेब मला तिकीट कसं मिळालं. तर मी त्यांना म्हटलं की तुम्ही उद्धवजींना भेटला होता का? हो म्हटले, 2 महिन्यापूर्वी मी महाराष्ट्रातले काही पैलवान आमच्या क्षेत्रातले लोक घेऊन जाऊन भेटलो होतो आणि मग त्यानंतर मला हे तिकीट बोलवून देण्यात आलं असं त्यांनी मला सांगितलं. त्याच्यात खरी परिस्थिती काय आहे की कोल्हापूर जिल्ह्यातल्या दोन्ही जागा शिवसेनेच्या होत्या आणि दोन्ही जागा शिवसेनेच्या असताना त्या ठिकाणी तुल्यबळ उमेदवार मिळवण्यासाठी पवार साहेबांनी छत्रपती शाहू महाराजांना गळ घातली. मी स्वतः 2-3 वेळा छत्रपती शाहू महाराजांना जाऊन भेटलो, विनंती केली की शाहू फुले आंबेडकरांचाच विचार धोक्यात आहे, तुम्ही काही झालं तर निवडणूक लढवली पाहिजे. आणि त्यांनी मान्यता दिली. त्यावेळी असं ठरलं आणि उद्धवजी पण त्यात होते की शाहू महाराज ज्या पक्षाकडे जातील त्या पक्षाकडे ती जागा द्यायची. उद्धवजी माझ्या माहितीप्रमाणे छत्रपती शाहू महाराजांशी बोललेलेही असावेत, मला नक्की माहीत नाही. आणि त्यानंतर शाहू महाराजांनी तिथली स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन काँग्रेसबरोबर जायचा निर्णय घेतला. आता ती जागा काँग्रेसकडे गेली तर मग पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनाकडे जागाच नाही, कारण ती मधली जागा जी होती ती राजू शेट्टींना द्यायची असं आमचं ठरलेलं होतं, ती हातकणंगल्याची जागा. मग काँग्रेस शिवसेनेला जागाच नाही, इथे मावळची जागा सोडली तर. त्यामुळे शिवसेनेचे कार्यकर्ते देखील उद्धवजींना विचारायला लागले की काय हे, आम्हाला आमच्या हक्काच्या जागा तुम्ही सोडायला लावला, सगळा कोल्हापूर जिल्हा मोकळा जातोय आणि हे काय बरोबर नाही, अशी त्यांच्यात चर्चा झाली अशी माझी माहिती आहे. त्यामुळे मग त्यांनी थोडंसं अचानकपणाने ती उमेदवारी जाहीर केली. सर, एक प्रश्न होता की पण आता त्याच्यावर पांघरून पडलेलं आहे. तुम्ही आता सतत ते पांघरून वर काढायचा प्रयत्न करू नका. पण ते जर अजूनही त्याच्यातून एक प्रश्न निर्माण झाला त्या निकालानंतर, सांगलीचे जे 2 तरुण नेते आहेत ते इस्लामपूरच्या पाटलाला भारी पडले, असा एक त्याचा एक निकालातून उत्तर झालं. ही दोन्ही मुलं आमच्यासाठी मुलंच आहेत, जवळचीच आहेत, काही प्रॉब्लेम नाही तसं काय. ते आता ते त्या ह्याच्यात मी कधी बोलले का त्यांच्याबद्दल? त्या दोघांच्या वडिलांच्यावर मी काम केलं, त्यामुळे त्यांना मोकळीक आहे, काही ते माझ्याबद्दल बोलू शकतात, मी त्यांच्या विरोधी काही बोलणार नाही. आणि आता तशी परिस्थिती नाही, आपल्या मनात जे आहे तशी परिस्थिती नाही, सगळी दुरुस्ती झालेली आहे. चर्चा होती, एकदा सांगून टाका ना, सगळे सांगत होते जयंत पाटलांमुळे हे सगळं झालेलं असं थेट आरोप होत होते. होत होते. माझी पंचायत अशी होती की मला काँग्रेसचा आणि शिवसेनेचा दोघांचाही पाठिंबा महत्वाचा होता 10 मतदारसंघात. ते माझ्या स्थानिक राजकारणाच्यासाठी मी दोन्ही पक्षातल्या कोणालाही दुखवायचं नाही अशी माझी भूमिका होती. त्यामुळं मी ते सहन केलं, ते करायचं असतं. शेवटी मी एक्सप्लेनेशन त्यावेळी हे अशी द्यायला लागलो तर दोघातला एक दुखावलाच गेला असता. मला दोघांची गरज होती, त्यावेळी होती, आजही आहे. पण त्यावेळी जे गैरसमज पसरले लोकांच्या, त्या पसरल्याने लोकांना असं वाटलं की हे मुद्दामून झालं. मला माहिती नाही. उलट ज्या दिवशी निर्जेला
सभा होती त्या दिवशी उद्धवजींच्या संजय राऊत, उद्धवजी, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, मला वाटतं अशोक चव्हाणही त्यावेळी असतील, तोपर्यंत मला आठवत नाही, पृथ्वीराज बाबा असतील, असे सगळे आम्ही पवार साहेबांनी सिल्वर ओकला बोलवले. उद्धवजी आले नाहीत, पण संजय राऊत साहेबांना त्यांनी पाठवलेलं. त्यावेळी ह्याच्यावर चर्चा झाली सांगलीच्या बाबतीत, पण ते अचानकपणाने ती उमेदवारी जाहीर केली. सर एक प्रश्न होता की मध्ये पण आता त्याच्यावर पांघरून पडलेलं आहे. तुम्ही आता सतत ते पांघरून वर काढायचा प्रयत्न करू नका. पण ते जर अजूनही प्रश्न निर्माण झालाय. त्याच्यातून एक प्रश्न निर्माण झाला त्या निकालानंतर. सांगलीचे जे 2 तरुण नेते आहेत ते इस्लामपूरच्या पाटलाला भारी पडले, असा एक त्याचा एक निकालातून उत्तर आहे. ही दोन्ही मुलं आमच्यासाठी मुलंच आहेत, जवळचीच आहेत, काही प्रॉब्लेम नाही तसं काय. ते आता ते त्या ह्याच्यात मी कधी बोललो का त्यांच्याबद्दल? त्या दोघांच्या वडिलांच्यावर मी काम केलं, त्यामुळे त्यांना मोकळीक आहे, काही ते माझ्याबद्दल बोलू शकतात. मी त्यांच्या विरोधी काही बोलणार नाही. आणि आता तशी परिस्थिती नाही, आपल्या मनात जे आहे तशी परिस्थिती नाही. सगळी दुरुस्ती झालेली आहे. चर्चा होती एकदा सांगून टाका ना. सगळे सांगत होते जयंत पाटलांमुळे हे सगळं झालेलं असं थेट आरोप होत होते का? होत होते. माझी पंचायत अशी होती की मला काँग्रेसचा आणि शिवसेनेचा दोघांचाही पाठिंबा महत्वाचा होता 10 मतदारसंघात. ते माझ्या स्थानिक राजकारणाच्यासाठी मी दोन्ही पक्षातल्या कुणालाही दुखवायचं नाही अशी माझी भूमिका होती. त्यामुळं मी ते सहन केलं, ते करायचं असतं. शेवटी मी एक्सप्लेनेशन त्यावेळी हे अशी द्यायला लागलो तर दोघातला एक दुखावला गेला असता. मला दोघांची गरज होती, त्यावेळी होती, आजही आहे. पण त्यावेळी जे गैरसमज पसरले लोकांच्या, त्या पसरल्याने लोकांना असं वाटलं की हे मुद्दामून झालं. मला माहिती नाही. आणि उलट ज्या दिवशी निर्जेला सभा होती त्या दिवशी उद्धवजींच्या संजय राऊत, उद्धवजी, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, मला वाटतं अशोक चव्हाणही त्यावेळी असतील, तोपर्यंत मला आठवत नाही, पृथ्वीराज बाबा असतील, असे सगळे आम्ही पवार साहेबांनी सिल्वर ओकला बोलवले. उद्धवजी आले नाहीत, पण संजय राऊत साहेबांना त्यांनी पाठवलेलं. त्यावेळी ह्याच्यावर चर्चा झाली सांगलीच्या बाबतीत, पण ते म्हटले नाही, आता उद्धवजींचा निर्णय आहे, मला माहीत नाही. उद्धवजी काय म्हणतील ते आज आमचं ठरलेलं नाही. आता आम्ही निघालोय, बघू, आम्ही गेल्यावर बघू. त्यामुळे ते पूर्ण पवार साहेबांनी वगैरे प्रयत्न केलेले होते. पण शेवटी त्यांची पश्चिम महाराष्ट्रात उमेदवार उभा करायचाच, सांगली, कोल्हापूर, साताऱ्यामध्ये, अशी त्यांची पूर्वीपासून इच्छा होती. कारण दोन्ही खासदार त्यांचे होते ना कोल्हापूर जिल्ह्यात. हे उद्धवजींच्यावरही अन्याय करणं योग्य नाही. त्यांचे खासदार दोन्ही होते, त्यातले दोन्ही खासदार त्यावेळी उभे राहणार नाहीत असं दिसल्यामुळं ते थोडंसं शिवसैनिक त्यांना आग्रह करत होते. नाही ना, हातकणंगलेची राजू शेट्टींना द्यायची असं त्या स्टेजला ठरलेलं होतं. त्यामुळे हातकणंगले नाही आणि कोल्हापुरी नाही असं ज्यावेळी सिच्युएशन होती त्यावेळीची ही गोष्ट आहे. काही याच्यात कार्यक्रमाचं हे नाही, ती परिस्थितीच अशी निर्माण झाली की त्यांनी त्यांचा उमेदवार घोषित केला. त्यामुळं आपण काय, शेवटी असं आहे की ते पक्ष म्हणून त्यांनी निर्णय एकदा घोषित केल्यावर त्यांचा निर्णय झाला. बुद्धिबळाचा नियम असं सांगतो की राजापेक्षा वजीर हा जास्त खरं चालतो. म्हणजे आता पवार साहेबांची शिंदेसोबतची केमिस्ट्री सध्या आजकाल बाहेर येऊ लागलेली आहे. कशा पद्धतीने गोष्टी घडत आहेत, तर वजीराचं बद्दलचं नक्की काय आहे, नक्की कुठे डायलॉग चालले, कोणासोबत काय संबंधित, काय होईल, थोडंसं वेगळं याच्यात राजा कोण आणि वजीर कोण ते म्हणजे पवार साहेब सुद्धा जर असतील तर वजीर तुम्ही ते काय आहे की बुद्धिबळ जे आहे ते चाल खेळल्यावरच त्यात कळते की त्यांनी तसं केलेलं आहे. त्यामुळे असं आधीच विधान कुठलं करणं हे राजालाही सोयीचं नाहीये, वजिराला तर नाहीच नाही. अमित शहा मुंबईच्या दौऱ्यावर आहे. वेगवेगळ्या मुद्द्यावर तुम्ही विजन मांडताय. प्रश्न असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पण पुढचं 10 वर्षाचं विजन आम्हाला ऐकायला आवडेल, कारण पक्ष अनेक अडचणीत लोकसभेत पुन्हा राहिला 8 वर्षांनंतर. तुमचं विजन काय पक्षाचं? हे जे मी मांडलेलं पक्षाबद्दलचं विजन मला परत बोलवायचं.
मी पक्षाबद्दलचं विजन सांगतो. पक्ष कसा चालला पाहिजे याचा मला वाटतं महाराष्ट्रात सगळ्यात जास्त अनुभव मला आहे सध्या. माझे दिवस मोजणाऱ्यांनाही माहिती आहे की मी किती दिवस असेल. त्यामुळे मला तुम्ही स्वतंत्र बोलवलं तर पक्ष कसा चालला पाहिजे आणि प्रत्यक्षात काय होतं ते मी सांगू शकेन. परत मला संधी द्या. पक्षातली नवीन पिढी शांत झाली का? जे खूपच इन हरी काही नवीन पिढी जी असते ना ती कधीही शांत व्हावं अशी अपेक्षा नसते. त्याच्याशिवाय पक्ष जिवंत कसा राहणार? जिवंतपणा असायला असं असतंच आणि हे काळाचा महिमाच असतो सगळा. शेवटचा प्रश्न. आता आपण सांगितल्याप्रमाणे आपल्या राज्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे प्रश्न, वीज प्रश्न आणि पाणी प्रश्न आहेत. तर उपाययोजना म्हणून आपल्या पक्षाकडून काय आपण भूमिका आहे आपली? कशाबद्दल? मोठे प्रश्न, शेती प्रश्न, वीज प्रश्न आणि मी ट्रॅफिक. सांगितलं ना सर. त्याचबद्दल आपली पक्षाची काय भूमिका आहे उपाययोजना म्हणून? असं आहे की शेतीमालाचे भाव पडतात त्यावेळी शेतकऱ्यांना न मागता न आंदोलन करता त्याला सपोर्ट झाला पाहिजे. त्यासाठी एक प्रॉपर मेकॅनिझम आपण आणलं पाहिजे की ज्यामुळं सोयाबीन असेल, कापूस असेल, केळी असतील, संत्रा